मला आलेली शंकाच खरी ठरली. मघा येताना त्या देवळात काकांसारखी दिसणारी चौथी प्रतिमा पाहून मनात शंकेची पाल सुटली होती. सांगा महर्षी, सांगा, हे कसं घडलं आणि का घडलं? आर्य भरता, असा आक्रोश करू नकोस. हे घडणं विधिलिखित होतं असंच म्हणावं लागेल. महर्षी, असंच म्हणावं लागेल म्हणजे ते विधिलिखित नव्हतं असंच ना? म्हणजे जे घडलं त्याला काहीतरी कारण होतं आणि कोणीतरी त्याला जबाबदार आहेच ना? होय, जे घडतं त्याला हे कारण असतंच. मग सुमंत्रही काय घडलं ते सांगायला तयार नव्हते. फक्त एवढेच म्हणाले की माता कैकेयीनं त्यांना काहीही सांगायचं नाही असा आदेश दिलेला आहे. म्हणजे जे घडलं त्याला आमची ही माताच जबाबदार असणार. भरता, तुला कारण ऐकायचं ना? मग ऐक. लग्नाच्या वेळी कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता तुझ्या पित्याने रामाला 14 वर्षे वनवासाने तुला या कोशा देशाचा राजा बनवलं. वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी राम, सीता आणि लक्ष्मण वनात गेले. ते सहन न झाल्याने धक्का बसून महाराजांचं देहावसन झालं. तात, 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 तुमच्या निधनाला माझी माता कारण झाली. आता अयोध्येत सारे लोक माझ्या मातेप्रमाणे माझाही धिक्कार करतील. भरता, भरता, पितृनिधनाचे दारुण सत्य तुला आता धैर्याने सोसले पाहिजे. महाराजांनी लग्नासमयी दिलेल्या वचनांशी दुरान्वये ही जरी माझा संबंध पोचत असेल तर यापुढे व्रतस्थ राहून मला देहशुद्धी करणं प्राप्त आहे. वत्सा भरता, सावर स्वतःला. भरता, आक्रोश करू नकोस. कुमार, अजून तू कैकेयी मातेला नमस्कार केला नाही. माता? कोण माता? ह्या माझ्या माता नाहीत. वत्सा भरता, माझ्या वागण्याचा अर्थ तुला अजून कळला नाही. अरे मी काय केलं? काय केलं असं तू विचारतेस? एवढ्यात तू विसरलीस काय? राम, सीता, लक्ष्मण याला वनवास, महाराजांचं शोकावेगानं निधन, साऱ्या अयोध्येच्या नगरी आड अखंड श्रुधारा. या गोष्टीला दुसरा कोण जबाबदार आहेस? स्वतः बरोबर मलाही अघृणास्पद कृत्यात गोवणारी गर्गशा तू मला विचारतेस मी काय केलं? भरता, असं भरताच बोलू नकोस. देवी कैकेयीच तुझी माता आहे. एकेकाळी होती, पण आता नाही. जी स्त्री तिच्या मुलाच्या पित्याच्या मृत्यूला कारणीभूत होते तिला माता कोण म्हणेल? वत्सा भरता, ऐक, नीट ऐकून घे आणि नंतर मला द्यायची ती दूषणं दे. वचननिष्ठा हा ईश्वरांचा आचार धर्म आहे. दिलेल्या वचनाला जागणं हे महाराजांचं कर्तव्य होतं. या कर्तव्यापासून ते कोणत्याही कारणास्तव विचलित होणार नाही हे पाहणं त्यांची सहधर्मचारिणी म्हणून माझं कर्तव्य ठरतं.
हे कर्तव्यच यावेळी मी कठोर निर्धाराने पार पाडलं आहे. माझा मुलगाच राजा होईल असं वचन महाराजाने माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या पित्याला दिलेलं वचन होतं. या वचनपूर्तीची मी वेळीच महाराजांना आठवण करून दिली. कुलगुरू वशिष्ठ, कुलोपाध्याय वामदेव आणि वयोवृद्ध सुमंत्र यांच्या साक्षीनं महाराजांची अप्रिती, कुटुंबियाची कटुता आणि प्रजाजनांचा रोष पत्करून म्हणूनच महाराज अखेरपर्यंत ईश्वांकूच्या विधाला स्मरून वचननिष्ठ राहिले. मनाविरुद्ध का होईना, प्रत्यक्ष व्यवहारात ईश्वांकूच्या आचार धर्माचं पालनच त्यांच्याकडून झालं. राम सुद्धा तुझाच मुलगा होता ना, महाराजांचा मोठा मुलगा म्हणून, कौसल्येचा पुत्र म्हणून आणि आम्हा सर्वांचा वडील भाऊ म्हणून. राज्यावर त्याचा ग्रहक नव्हता का? तो राजा झाला असता तर आम्हा भावामध्ये काय वित्तुष्ट झालं असतं, प्रजेला काय तो अप्रिय झाला असता. वत्सा, माझा कोणताही मुलगा राजा व्हावा हे माझ्या पित्याला देण्यात आलेलं वचन नव्हतं. माझ्या लग्न समयी महाराजांना 2 राण्या असून त्याला पुत्र संतान नव्हता, म्हणून माझाच मुलगा राजा होईल असं वचन त्यांनी माझ्या पित्याला दिलं. माझं लग्न या अटीवर झालं. आज माझ्या मुलाला राज्याभिषेक नको ही गोष्ट वेगळी आहे, पण लग्नाच्या वेळी दिलेल्या वचनानुसार भरतालाच राज्याभिषेक व्हायला पाहिजे हे कटू सत्य आहे. तुमच्या इतकंच ते मलाही कटू आहे. सत्यनिष्ठेच्या व्यवहारात सोयीचे पर्याय नसतात रे बाळा. मग रामाला वनवासात पाठवण्याचा आग्रह करण्यात आला तो का? ही सुद्धा त्या लग्नासमयी दिलेल्या त्या एक वचनाची एक अट होती का? नाही, निश्चित नाही. पण याचा खुलासा योग्य वेळी करणेच उचित आहे. आता नाही. याचा खुलासाच तुझ्या जवळ नाही. तुझा अनिवार्य राज्यलोभ हाच त्याचा खुलासा आहे. पण तुझ्या या राज्यालोभात मला का गवलंस का? राजमाता म्हणून तुला मिळवायची होते ना, मग तुझी ही इच्छा रामानं पुरी केली नसती का? धिक्कार, धिक्कार असो तुझ्या या लालचेला. कुमार, ईश्वांकूचे कुलगुरू वशिष्ठ, अमात्य आणि मंत्री आपल्या राज्याभिषेकासंबंधी बोलणी करायला केव्हापासून जमले आहेत? ठीक आहे कैकई. कैकई? होय कैकई, तुझे एकच नातं मानित आहेस ते नातं मला नको आहे, ते मी नाकारित आहे. पती पत्नीचं नातं तोडता येतं, तसंच आई व मुलाचं नातं तोडता येतं की नाही हे मला माहित नाही, पण मी ते आता आणि या क्षणापासून तोडीत आहेस. आजपासून तू माझी आई नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. तुझ्या वागण्याने जो हात खडून आणला त्यावेळी एक नातं मात्र तू विसरलीस. राजा हा प्रजेचा पालक असतो, विश्वस्त असतो. महाराजांनी काहीही चुकीचा निर्णय घेतलेला नव्हता. कौशल देशाचा राजा हा मानकरांनी, मांडलिकांनी आणि प्रजेने निवडावा असा संकेत आहे. आणि ज्या अर्थी तातांनी रामाला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला त्या अर्थी तो निर्णय योग्य आहे यात शंका नाही. कैकई, महाराज महाराजांसारखेच वागले, पण त्यांची पठ्ठराणी मात्र एखाद्या शेतकिणीसारखी वागली. नाही नाही नाही. तू पुत्राच्या प्रेमासाठी प्रजेला नाहक छेडले आहे. तुला क्षमा नाही कैकई, क्षमा नाही. तातांचा मृत्यू प्रजेला सहन केला असता, पण रामाला वनवास ते कधीच सहन करणार नाही. आणि याला तू जबाबदार आहेस कैकई. सुमंत्र, प्रजाजनांची इच्छा असेल तर त्यांनी आता माझ्या मागून यावं. भरता, राज्याभिषेक करून न घेता आपण कुठे निघालात? सुमंत्र, आता अयोध्येत राहण्यात काय अर्थ आहे? रामाशिवाय अयोध्या अयोध्या राहिली नाही. रामाचं वास्तव्य ज्या ठिकाणी असेल ती माझी अयोध्या, त्या अयोध्येला मी जाणार. असं निष्ठुर होऊन जाऊ नकोस रे. मी काय म्हणते ते तरी ऐक. नाही नाही, तास गेला मला एकटीला सोडून, पण त्याचा तरी काय दोष आहे म्हणा. जे त्याला समोर दिसलं तेच त्याने सत्य म्हणून आपली समजूत करून घेतली. पण खरं का
राज्याभिषेक होणार हे सर्वांना माहित होतं. मंत्र्यांना, पुरोहितांना आणि कौशल्यालाही माहित नव्हतं ते फक्त तुला आणि मला. मंदिरेकडे जेव्हा ते मला कळलं त्यावेळी मी माझ्या मनावर ताबा ठेवू शकले नाही. माझ्याशी सर्वांनी कपट का केलं? माझ्यावर विश्वास ठेवून या साऱ्या गोष्टी मला अगोदर सांगायच्या, तुलाही सांगायच्या. कोण नाही म्हणाले असते. मी राम व भरत यांच्यात कधी भेदच केला नाही. पुढच्या पोराला बाजूला सारून या हाताने त्याला भरवले. मी नाही म्हणाले असते. रामाचे पाय तर डोक्यावर घेऊन नाचणारा तू, हो भरता, तू नाही म्हणाला असतास. मग ही फसवणूक कशासाठी? राजप्रसादात राज्याभिषेकाची तयारी झाली. सर्वांना बोलावणी गेली, पण कळवलं नाही ते फक्त तुला आणि तुझ्या आजोबांना. तू आणि शत्रुघ्न इथं नसताना राज्याभिषेक करायचा आणि तुम्ही सावध रसून सख्या भावाप्रमाणे वागणाऱ्या जाणून बुजून दूर ठेवायचं. माझ्या पित्याला कैकेयी राजाला आमंत्रण नाही का? कारण कैकेयीच्या मुलाला पोषण देशाचा राजा करत असं वचन त्यांनी माझ्या पित्याला दिलं होतं म्हणून. हा विश्वास भरता, तू माझा पुत्र आणि मी तुझी माता एवढं एकच नातं यावे मी जाणते. तरी सुद्धा भरता, तू मला सोडून जात आहे मी कसं सहन करू? मी जाया धर्ममया, मी जाया धर्ममया, मी जाया
मातेच्या इच्छेनुसार वागली. ज्याने तिला लाजेने खाली पाहायला लावले ते माझे परमदैवत रामचंद्र कुठे आहे? कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला, कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. मला ते पाय अंतरले कुळाला काळी माला. मला ते पाय अंतरले कुळाला काळी माला. कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. कशी राहील कांताही विरागी जानकी राणी. कशी राहील कांताही विरागी जानकी राणी. तिच्या वाटेवरी जाता, तिच्या वाटेवरी जाता फुलानो पाकळ्या गाळा. तिच्या वाटेवरी जाता, तिच्या वाटेवरी जाता फुलानो पाकळ्या गाळा. कधी भेटेन वनवास वियोगी रामचंद्राला. तुझे सौभाग्य सौमित्रा, तुझे सौभाग्य सौमित्रा. तुझे सौभाग्य सौमित्रा, तुझे सौभाग्य सौमित्रा. तुझे सौभाग्य सौमित्रा. वनी तू राघवा संगे, वनी तू राघवा संगे. तुझे सौभाग्य सौमित्रा, तुझे सौभाग्य सौमित्रा. तुझे सौभाग्य सौमित्रा. सौमित्रा. वनी तू राघवा संगे, वनी तू राघवा संगे. अभागिनी असा कैसा
अभागी मी असा कैसा जाऊनी सांग रामाला अभागी मी असा कैसा अभागी मी असा कैसा जाऊनी सांग रामाला मला ते पाय अंतरले उडाला काळी माला मला ते पाय अंतरले उडाला काळी माला कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला कधी भेटे कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला. सुमंत्र, मला त्यांचा आश्रम दाखवा. महाराज, हेच ते तपोवन. त्या समोरच्या आश्रमात सत्वशील आणि भक्ती राम, सीता आणि लक्ष्मण राहतात. सुमंत्र, मी आल्याची वरती त्याला आली. महाराज, कोण आला आहे म्हणून सांगू? सांगा. राजच्या लोभी कैकेयीचा पुत्र आला आहे. वडील माणसाबद्दल असे निंदपार उपकार आपण काढू नये कुमार. सुमंत्र, मग मीच माझी वर्दी देतो. पितृवचन प्रतिपालक रामा रामा श्री रामा. पितृवचन प्रतिपालक रामा विदित सोहे तुझला. पितृवचन प्रतिपालक रामा विदित सोहे तुझला. कृतज्ञ निर्भय परी तुझवरी, कृतज्ञ निर्भय परी तुझवरी अनन्य भक्ती असलेला. आला भेटीला, आला भेटीला. धिक्कारी वा श्रीकारी याला श्रीरामा. इक्ष्वाकू कुमारा, आयुष्यमान भाऊ, तुझे नेहमी कल्याण असो. ये, तुझ्या विशाल भाऊने कवटाळून मला आलिंगन दे. मी कृतार्थ झालो आर्यपुत्र. या मंगल समयी तुम्हा सर्वांचा जय जयकार असो. भरता, राजसूय आणि अश्वमेध यज्ञ करणारा आपला धर्मनिष्ठ पिता कुशल आहे ना? माता कौसल्या, सुमित्रा व राजपत्नी कैकई आनंदात आहे ना? दादा, जिला माता म्हणायला मला लाज वाटते, त्या माझ्या लौकिक असणाऱ्या माता कैकईनं आपला हट्ट पुरा करून घेतला. दादा, तुझ्यावर अमर्याद प्रेम असणाऱ्या तातांना तुझ्या वियोगाने दुःख असह्य झालं. दादा, दादा, तात आपल्याला सोडून गेले रे. भरता, मी वनवासाला आलो आणि आपले परमपूज्य तात स्वर्गवासी झाले. यात ना तुझा दोष, ना तातांचा दोष, ना राजपत्नी कैकईचा दोष. अरे, मानवाचा पुत्रच मुळी पराधीन आहे, हा विधिनियम आहे. तो कुणीही बदलू शकत नाही. तेव्हा तू शोक करू नकोस. दादा, आता मी इथेच राहून आपली सेवा करणार. इथं वनवासात? भरता, पुत्र वियोगाचं अपार दुःख सोसूनही ताताने आपलं कर्तव्य पार पाडलं. आपण ही तातांचे पुत्र आहोत असे जगाला दिसू दे.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते आणि कर्तव्याच्या वाटेवर फुले नसतात तर काटे जास्त असतात. नाही आर्यपुत्र नाही, असं म्हणू नको. जोपर्यंत तुम्ही अयोध्येत येत नाही तोपर्यंत मी इथेच आपल्या पायाजवळ राहणार. तुमच्या नावाच्या पुण्याईनं अयोध्येचं राज्य तिकडे सुरक्षित चालेल याबद्दल मला शंका नाही. वत्सा कैकई पुत्रा, असं म्हणू नकोस. मी वनवासाला आलो ते कोणाला घाबरून नव्हे, तर पित्याने दिलेले वचन व्यवहारात खरे ठरावे म्हणून. सत्य वचन आणि वचननिष्ठा इक्ष्वाकू कुलाचं मोठं धन आहे हे विसरून भरता तू भलताच आग्रह कसा धरतोस? कुमार इथंच राहिले तर अभिषेकाचं उदक कोणाच्या शिरावर पडणार? याबद्दल तुम्हाला अजूनही शंका आहे सुमंत? मला कुणीही कितीही आणि काहीही सांगितलं तरी 14 वर्षे अयोध्येत येणं मला शक्य नाही. माता कैकईच्या म्हणण्याप्रमाणे अभिषेकाचं उदक कैकई पुत्र भरताच्या शिरावर पडणार. माझ्या मातेचा दोष माझ्यावर का लागता? रामचंद्रा, या दुःखी भरताकडे तुम्ही अनुकंपेने बघणार नाही का? आर्यपुत्र, भरत भाऊजी किती काकुळतीने बोलत आहात. कुमार, आपण कसला विचार करीत आहात? वैद्यही, मला महाराजांची पुन्हा आठवण झाली आणि वाईट वाटलं. अगं, भरतासारख्या सद्गुणी शालीन गिरोदात्त मुलाचे हे गुण तो आजोळी राहिल्याने महाराजांना कधीच दिसले नाही याचं मला दुःख होतं. पण वत्सा, आपल्या पित्याचं वचन कधी खोटं ठरणार नाही याची आपण दोघांनीच काळजी घेतली पाहिजे. ते काही असलं तरी तूच अयोध्येचा राजा आहेस. मी इथेच आपल्या पायाजवळ राहणार. भरता, असा वेडेपणा करू नकोस. राज्यावर येणे हा माझा जन्मसिद्ध हक्क असेल, पण राज्याचा अधिकारी होणे हा तुझा कर्तव्य दत्त अधिकार आहे. तुला तुझे कर्तव्य केलेच पाहिजे. अयोध्येला जाऊन तुझ्या राज्याचा तू सांभाळ केला नाहीस तर भरता, तुला माझी शपथ आहे. दादा, दादा काय केलं हे? या तुमच्या निर्वाणीच्या बोलण्याला माझ्याजवळ उत्तर नाही. ठीक आहे, निरुपाय म्हणून मी अयोध्येत जाऊन तुमच्या राज्याचा स्वीकार करीन, पण दादा एका अटीवर. कोणती अट? दादा, मी 14 वर्षे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसेन, पण दादा, ज्या दिवशी 14 वर्षे पूर्ण होतील त्या दिवशी तुमचे दर्शन घडले नाही तर मात्र मी अग्नीत प्रवेश करीन. आर्या, भरता, काय हा तुझा निश्चय? दादा, दादा, 14 वर्षाच्या वनवासानंतर ठेव म्हणून सांभाळलेलं राज्य तुम्ही तुमचे परत घेतले पाहिजे. निश्चिंत रहा भरता. 14 वर्षे पूर्ण होताच दावत येऊन तुला मिठी मारेन. भरता, सुखाने राज्य कर. तुझ्या कैकई मातेचं रक्षण कर. तिच्यावर रागावू नको. शौर्य हे जसे रघुकुलाचे भूषण आहे तसे क्षमा हेही भूषण आहे. मातेला क्षमा करण्याचा दुर्मिळ योग तुला आला आहे. मातेची चूक विसरून तिच्यावर प्रेम करणे, तिला न दुखवणे यातच तुझा मोठेपण आहे. आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन, पण दादा, आणखीन एक मागणं आहे. आणखीन काय तुझी इच्छा आहे? दादा, ज्याच्यावर मी माझं मस्तक ठेवून मी तुम्हाला नमस्कार केला त्या या तुमच्या पादुका मला द्या. मनाची प्रत्येक प्रेरणा ही या पादुकांची आज्ञा मानून मी अयोध्येचं राज्य सांभाळीन. देवी, ऐकलंस? सुमंत, ऐकलंस? लक्ष्मणा, ऐकलंस भरत काय म्हणाला? आम्ही सर्वांनी ऐकलं. वत्सा भरता, शालीन, सत्यव्रत असा लौकिक मिळवायला मला इतकी वर्षे घालवावी लागली, पण तू मात्र काही क्षणात ती पाहता पाहता मिळवलीस. आर्यपुत्र, भरत भाऊजीची मागणी मान्य करणार ना तुम्ही? वत्सा, या पादुका घे. दादा, मी कृतार्थ झालो. माझ्यावर फार मोठी कृपा केली. लक्ष्मणा, तुझ्या कर्तृत्वाला मर्यादा नाही. तुझ्या रामप्रेमाला सीमा नाही, म्हणून तू परम भाग्यवान आहेस. जे आम्हाला लाभलं नाही ते तुला लाभलं. तुला रामाचा नित्य सहवास लाभणार आहेस. तू धन्य आहेस. तुला वंदन.